भुसे राजीनामा द्या। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। दादा भुसे राजीनामा द्या। काँग्रेस जनता पार्टीचा विजय असो। सुशिक्षित बेकाराच्या जीवनाशी खेळणाऱ्या मंत्र्याचं धर्मेश प्रधान राजीनामा द्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान राजीनामा द्या। काक्रोच पार्टी जिंदाबाद 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 काक्रोच पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या। राजीनामा द्या। शिक्षण मंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या। राजीनामा द्या। सुशिक्षित बेरोजगाराशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। धिक्कार असो। राजीनामा द्या राजीनामा द्या दादा भुसे राजीनामा द्या। काक्रोच पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। देत कसं नाही दिलाच पाहिजे। देत कसं नाही दिलाच पाहिजे। तील आम्ही परळीकरांनी काँग्रेस जनता पार्टीला त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस जनता पार्टी आंदोलन समर्थन समिती बनवली आणि त्यामार्फत आम्ही या ठिकाणी तहसीलवर आज निदर्शने पार पाडलेली आहेत। यात आमची एकच मागणी आहे की नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री जे टीईटी पेपर फुटीमध्ये सहभागी आहेत या दोन्ही मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून हाकलून द्यावं किंवा केंद्रात पंतप्रधानांनी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आमची ही मागणी असल्यामुळं या ठिकाणी आज आम्ही धरणे धरले आहेत। आणि यातून आम्ही परळी शहरामध्ये काँग्रेस जनता पार्टीचं समर्थन कोणी करणारे आहेत हे आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं होतं, ते आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे। आणि आम्ही अपेक्षा करतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही मंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून डिचवू देतील अशी आम्ही अपेक्षा करतो। या तहसीलवर काँग्रेस जनता पार्टी यांना समर्थन या अर्थी व सरकारमध्ये केंद्राच्या व राज्याच्या दोन्ही शिक्षण मंत्री आहेत यांच्या राजीनामाकरता निषेध व निदर्शन मोर्चा काढण्यात आला। या समर्थामध्ये तालुक्यातील काँग्रेस जनता पार्टीचे विविध कार्यकर्ते जे की सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत ते इथं तहसीलदारांना निवेदन देण्याकरता आले। आम्ही तुमच्यामार्फत समस्त तरुणांना व शिक्षण घेणाऱ्या शिक्षणप्रेमींना एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे पेपर फुटी होत आहेत बघा तुम्ही डॉक्टर घ्या, जर डॉक्टर बी जर पेपर फुटून जर फ्रॉड होत असतील आणि शिक्षक जरी फ्रॉड होत असतील तर उद्याचा भारत देश कसा घडेल याचं सर्वांनी आत्मचिंतन करावं। आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी तरुणांनी व समस्त भारतवासियांनी एकजुटीने लोकशाहीनं या आंदोलनाला समर्थन करावे एवढंच तुमच्यामार्फत मी बोलतो। जनता पार्टीच्या समर्थनात परळी शहरातील विविध सामाजिक चळवळीतून आलेले सर्व नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी अभिजित दिपके यांना समर्थन म्हणून तहसीलवर निदर्शनं व मोर्चे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। देशामध्ये एकंदरीत परिस्थिती बघता शिक्षण क्षेत्र असेल, समाजकारण किंवा राजकारण असेल त्यामध्ये होणारे या ठिकाणी भ्रष्टाचार आणि करप्शन बघता राज्यातील आणि केंद्रातील सरकार गुन्हेगारांना समर्थन करत आहे। म्हणून देशामध्ये बेरोजगारी, बेकारी आणि सुशिक्षित तरुणांची संख्या, बेरोजगार संख्या या ठिकाणी वाढलेली आहे आणि याला कुठेतरी आळा बसावा म्हणून अमेरिकेत उच्च शिक्षण असणारा अभिजित दिपकेसारखा एक भारतीय ज्यांनी या देशामध्ये येऊन इथल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न उपस्थित केला आणि खऱ्या अर्थाने विकासाचं आणि प्रगतीचं साधन असणाऱ्या शिक्षणावर या सरकारने या ठिकाणी बंदी आणून कशा प्रकारे देशामध्ये या ठिकाणी नंगानाच केला आहे याचा आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत। पण याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत अभिजित दिपकेसारख्या एका कार्यकर्त्याने दाखवली आणि त्याचं लोण हा संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे। आज आपण कुठल्या क्षेत्रात जरी गेलो तर शिक्षण हा मूलभूत पाया आहे आणि याच्यावर जर सरकारने घालाघात असेल तर येणारी पिढी आणि समृद्ध देश कसा घडेल हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून हे आंदोलन केवळ या आंदोलनाकडे आपण राजकीय न बघता सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी याच्याकडे एक आंदोलन या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी होता येईल तेवढा सहभाग आपण या ठिकाणी तरुणांनी दर्शावा आणि या आंदोलना येणाऱ्या काळामध्ये प्रचंड असं मोठं यश या ठिकाणी मिळेल आणि निश्चित याला हे देशव्यापी आंदोलन होऊन या ज्या शिक्षण मंत्र्यांनी जे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे भ्रष्ट लोक बसले आहेत त्यांचा राजीनामा या ठिकाणी होईल आणि त्याला पाठबळ म्हणून आपण या ठिकाणी आज आलोत। आपण सर्वांनी या ठिकाणी निदर्शनं दिली, तहसीलदारांना निवेदन दिलं, त्या सर्व कार्यकर्त्याचं मान्यवर या ठिकाणी मी अभिनंदन